कॅश प्राइज, प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच ऋतुताई मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सुचिताताई खोत यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते ऋतुताई मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. महिला वर्ग आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी सुचिताताई खोत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ऋतुताई मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. राज जाधव यांच्या प्रत्येक डॉट बॉल साठी हर्षल मोरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू. चला मॅचला होते सुरुवात. बॉल तयार. पहिला चेंडू पॅडल स्वीप, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. स्लॉक चुपचा हा फटका 4 धाबींसाठी. आकाश राठोड आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय विक्की व्यापारी. सुनीलजी सोनावणे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रायगड जिल्हा RPI सरचिटणीस त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी हर्षल मोरे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण सुनील सोनावणे यांचा सन्मान या ठिकाणी करावं. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. रामदासजी गायकवाड नगरसेवक भाजपा, त्यानंतर कुमेशजी मोरे नगरसेवक राष्ट्रवादी, त्यानंतर आपण पाहतोय सुचिताताई खोत नगरसेविका शिवसेना ठाकरे गट, ऋतुताई मोरे सरपंच चौक ग्रामपंचायतीच्या भाजपा, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष स्वातीताई कदम, ऋषी खोत खोत वडापावचे प्रोप्रायटर किशोरदादा शितोले, स्वप्नालीताई अगवणे, त्यानंतर आपण पाहतोय सुनील सोनावणे आणि अपेक्षाताई कांबरी. आणि आता षटक संपल्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये, बी शेप मध्ये हा स्ट्रोक. फलंदाज मयूरच्या बॅट मधून येतोय आज चौकार. राज जाधव हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार आहे. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनचा हा चेंडू. चेंडू खऱ्या अर्थानं विकेटवरती लँड होण्यापूर्वी बॅट वरती कनेक्ट केला आणि हा येतोय दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 12 या धावसंख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 38 सर्कलच्या पाबंदीमध्ये 9 क्षेत्ररक्षक बांधले गेलेत. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे मोह आवरतच नाहीये मयूरला आणि तो आनंद लुटतोय. या ठिकाणी हर्षल मोरे यांच्याकडून होईल. कुमेशजी मोरे नगरसेवक राष्ट्रवादी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. कुमेश मोरे यांचा सत्कार या ठिकाणी नगरसेवक राष्ट्रवादी. या ठिकाणी स्वातीताई कदम यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. स्वातीताई कदम
महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या या ठिकाणी त्यांचा सत्कार. त्यानंतर स्वप्नालीताई हगवणे यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. स्वप्नालीताई हगवणे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्यानंतर अपेक्षाताई कांबरी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. यानंतर कुमेशजी मोरे नगरसेवक राष्ट्रवादी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल. या ठिकाणी मंचावर आपण बघतोय स्वप्नीलजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी सरसे स्वागत करत आहे. चला या ठिकाणी आपण पाहतोय ऋतुताई मोरे, तदनंतर सुचिताताई खोत, सतुताई कदम, स्वप्नालीताई अगवणे, तदनंतर अपेक्षाताई कांबरी इथून प्रस्थान होत आहेत. त्यांचं देखील आभार. वेलात वेल बहुमूल्य वेल ताई तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. ऋषी खोत खोत वडे पावचेकर अर्थ प्रोप्रायटर खोत स्वादिष्ट वडेवाले खऱ्या अर्थ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आलोय. कर्जत मधील एक नामवंत शाखा ज्यांची आपण पाहतो त्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी ऋषी खोत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सुचिताताई खोत नगरसेविका शिवसेना ठाकरे गट, ऋतुताई मोरे सरपंच चौक ग्रामपंचायत भाजपा, तदनंतर स्वातीताई कदम, तदनंतर आपण पाहतो स्वप्नाली अगवणेताई, तदनंतर अपेक्षा कांबरीताई आपण वेलात वेल बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. आणि ऋषी खोत यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या चेंडूवरती महत्वाची विकेट फलंदाज त्या ठिकाणी पियुष बाद होतोय. महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज. गोल्डन डकचा शिकार ठरला पियुष. महत्वाची विकेट होती आणि आकाशला या ठिकाणी मिळालेली ही सफलता. वेलात वेल बहुमूल्य वेल तुम्ही या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. बॉल तयार. शॉर्ट आर्म पुलचा फटका खेचायचा होता परंतु या ठिकाणी डॉट बॉल येतोय. सलामीची जोडी आपण पाहिली. केतन बामणे आणि पियुष धनवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. केतन बामणे यांची सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती आणि हर्षल मोरे यांचे अगदी मित्रतुल्य अगदी जवळचे मित्र म्हणून आपण ज्यांना पाहतोय. विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु एक धाव या चेंडूवरती मिळते एकेरी धाबेच्या मदतीनं. दहा पलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. चला रिहा 11 टीमचे सगळे खेळाडू आहेत पाठीराख आहेत त्यांनी थोडंसं पाठी या सीमारेषेपासून थोडंसं पाठी राहा. पप्पा दादा कोगजे जे प्रत्येकाला सांगत होते आणि आता तेच सीमारेषेच्या जवळ उभे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश वेगावरती स्वार होतोय. एकच धाव आतापर्यंत 2 धावा त्याने या षटकामध्ये खर्ची केल्यात
3 बॉलवरती. केतन बामणे या खेळाडूवरती आता दारोमदार आहे. चांगली बॅटिंग त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. चला स्पीडअप घ्या, अजून मेगा फायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. दिशा दिली, दिमागाचा पुरेपूर उपयोग, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि मारलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. आदरणीय राहुलजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. केतन बामणेच्या प्रत्येक चौकारासाठी जितेश सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक चौकारासाठी. आणि केतन बामणे या खेळीसाठी प्रसिद्ध आहेत. चौकार त्यांच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिले आहेत. आज चांगला पटका 4 धाब्यांसाठी 4 धाब्यांच्या मदतीनं 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूला पेस करत असताना आपण पाहतोय आलेला हा चौकार. गोलंदाज आकाश तयार आहे. शॉर्टम पुलचा पटका खेचायचा होता, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. लेग बाय स्वरूपात ही सिंगल मिळतीये. सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्ये 7 या धावसंख्येवरती. 13 चेंडूने आता 24 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. तेरा मध्ये 24 करायचे आहेत. सामना जास्त अवघड नाहीये, परंतु राज या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला पटका डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध्ये या पटक्याला खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 12 चेंडूने आता 20 धावसंख्येची गरज आहे. केतन बामणे आणि जर राज शेवटपर्यंत विकेटवरती राहिले तर या धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल. मोठ्या पटक्यांपेक्षा आता सिंगल डबलचा शोध घ्यावा लागेल. सिंगलला डबलमध्ये कसं रूपांतरित केलं जाईल आणि त्या कारणासाठी आपण पाहतोय की धावसंख्येचा पाठलाग करणं तेजस सोपं होईल, परंतु थोडंसं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम सुपरस्टार आयुष तुम्हाला ही तंबी देण्यात येते आयोजकांच्या माध्यमातून. मयूर मोरे थोडं स्पीडअप करा प्लीज. साहिल हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल या ठिकाणी आपण पाहतोय येणारे आता 12 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. केतन बामणे चांगले बॅटिंग करतील की त्याच्या विपरीत आपण पाहतो की या धावसंख्येचं संरक्षण साहिल हा गोलंदाज करेल. चला थोडं स्पीडअप घ्या प्लीज. अजूनही मेगा फायनल खेळवायची आहे. एक धाव या चेंडूवरती मिळतीये. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. बॉल तयार. चांगला पटका समोरच्या दिशेमध्ये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतो 6 धावेंचा षटकार. चला रिहा 11 थोडस पाठीवा. राजनं जर षटकार मॅच ही जिंकवली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी पराग म्हणजे पप्पाबाई कोगजे यांच्याकडून देण्यात येईल.
टॅपिंग क्रिकेट, चांगला फटका, गॅप मध्ये चालला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव येण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी सदरित कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 9 चेंडू आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. हा सामना खुला केला फलंदाज राज या फलंदाजानं. राज आणि केतन यांच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल गीतेश सावंत यांच्या माध्यमातून. लेग बाईज स्वरूपात या धावा मिळत आहेत. पंच आता लेग बाईज स्वरूपात येऊन आता बॅटच्या साहाय्याने हो, परंतु धावा येणं हे गरजेचं बनलंय रिहा 11 टीमसाठी. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. मॅच होईल. चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. केतनची विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. केतन जर शेवटपर्यंत राहिला, आम्ही हेच उल्लेख केला, केतन आणि राज जर शेवटपर्यंत राहिला तर ही मॅच अगदी सोपी होईल रिहा 11 या टीमसाठी. चांगला फटका, एक धाव कंप्लीट, वेगानं केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज सेफ त्या ठिकाणी आहेत की नाही ते त्या ठिकाणी पाहायला लागेल. पंचांनी त्या ठिकाणी रेफर केलंय. बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय, फलंदाज बाद आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय, फलंदाज बाद आहे आणि फलंदाज बाद आहे. रिव्ह्यू इथे गमावलाय. आता इथून पुढे तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. दुसरी धाव घ्यायचीच होती का हा आता विचार पडला असेल. शेवटचे आता 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. असं म्हणतात ना, वेडेपणा तू केला कशाला, आणि धावता धावता रनआउट झाला. फलंदाज या ठिकाणी रनआउट होतं. केतननं या मॅचला युटर्न दिलं असतं, अजूनही काही घडलं नाही. 7 चेंडू आणि आता विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. आमचे जगदीश दादा सांगतायत की डायू मारायला पाहिजे होतं. 7 चेंडू आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा, युटर्न दिला जाईल का या विकेट नंतर. बॉलर साहिल तयार आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे चेंडू म्हणून 2 धावा जास्त आहेत. पहिल्या दिवशीचा सामना आपण पाहिला. 6 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज. संस्कार एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात स्वामी 11 आणि तो सामना जिंकला होता संस्कार एंटरप्राइजेस टीमनं. त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. सायंकाळच्या संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण पाहतो धावा डिफेन्स केल्या जातात. या मैदानाचा विचार करता सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती होता. ऋषिकेश यांच्या षटकारासाठी खऱ्या अर्थानं 200 रुपयाचा कॅश प्राइज चिन्मय जोशी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आता षटकारापेक्षा युक्तीचा उपयोग करणं गरजेचं आहे. हे सत्र आपण पाहतो संध्याकाळचं. ऋषी मोरे या खेळाडूसाठी चौकार षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलंय. गीतेश सावंत यांच्या माध्यमातून पारितोषिक लागली जात आहेत. डावाला जिंकवण्यासाठी खऱ्या अर्थानं या मॅचला जिंकवण्यासाठी रिहा 11 संघ कसं जिंकेल त्यासाठी पारितोषिक या ठिकाणी लावली जात आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. विकी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 6 मध्ये त्याला 8 वाचवायचे आहेत या मॅच मध्ये, परंतु ऑन स्ट्राईक वरती फलंदाज ऋषिकेश. कोणता संघ मेगा फायनल मध्ये येणार यासाठी प्रतीक्षा करतोय. संस्कार एंटरप्राइजेस अजय दिघे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि ते प्रतीक्षा करतायत की कोणता संघ मेगा फायनल मध्ये आमच्या विरोधात येईल.
विकी बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. पहिला चेंडू ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये आता 6 करायचे आहेत. आव्हान सोपं आहे, परंतु जर एकाच 2 चेंडू डॉट आले तर मॅच मध्ये मजा देखील आहे. 5 मध्ये करायचे आहेत. एकूणच 6 धावसंख्येचा पाठलाग. बॉल तयार आणि एक धाव जी धोक्याची होती, बाईकच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतो, एक धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 4 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. चार चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि हा डॉट चेंडू खऱ्या अर्थानं आता दडपण वाढेल तो रिहा 11 टीम वरती. 3 चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 5 करायचे आहेत. बॉलर तयार आहे. पॅडल शिपचा हा फटका पंचांनी बोट उंच केलं. शेवटच्या आता 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. या अगोदरचा चेंडू जगदीश दादा सोडायचा होता की नव्हता, अशा परिस्थितीमध्ये चेंडू सोडणं म्हणजे थोडंसं कठीण असतं आणि याच सिच्युएशनला खऱ्या अर्थानं मोक्याच्या क्षणाला तो चेंडू डॉट केला आणि तिथून आपण पाहतोय की मॅच पासून जिंकण्यापासून थोडंसं अंतर वाढलं. आता 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि आता 5 धावसंख्येची गरज. स्वतःवरती नाराज आहे राज हा फलंदाज. डावखुर आताचा फलंदाज आहे. धावा येऊ देखील शकतील. बॉल तयार. एक चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा आहे. एक चेंडू मध्ये आता 4 धावसंख्येची गरज. फलंदाज आता ऋषिकेश ऑन स्ट्राईक वरती आहे. स्वतःकडे त्यांनी स्ट्राईक ठेवलेली आहे, परंतु एक चेंडू मध्ये आता 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. हा गॅप मध्ये पटका मारला तर बाउंड्री देखील येईल. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. गीतेश सावंत सांगतायत की जर हा सामना जिंकून दिला ऋषिकेशनं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हाय व्होल्टेज सेमीफायनलचा हा ड्रामा आपण या ठिकाणी पाहतोय. ऑटो मॅच अगदी हृदयाचे ठोके या ठिकाणी वाढवले जात आहेत या सामन्यानं. शेवटचा एक चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. दोन्ही टीमवरती तितकंच प्रेशर आहे. पटका गॅप मध्ये आणि येतोय हा दर्जेदार चौकार. ऋषिकेशनं हा सामना विजयी केलाय. त्याच्यासाठी 500चं कॅश प्राइज गीतेश सावंत यांच्या माध्यमातून आणि चौकारासाठी पारितोषिक लावलं होतं 200. गीतेश सावंत आणि रोहन गायकवाड
यांचं या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की कुमेश मोरे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. नगरसेवक राष्ट्रवादी यांचं सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. कॅमेरामन, चला 2 ओव्हरची मॅच असेल.